हाँ। फिर जो कार्यक्रम करने वाले आंदोलन हाँ। मी नितीन डहाके, अध्यक्ष विदर्भ कंत्राटदार संघटना। 27 तारखेला 26 तारखेला नागपूर इथे संविधान चौकात विदर्भ कंत्राटदार संघटने जितकीच संघटना यांचं भव्य भीक मागो आंदोलन आम्ही करत आहे। कारण आज 2 वर्षापासून आमची थकीत देयके मिळत नसल्यामुळे आम्ही हा पवित्र घेतला आहे व याच्यानंतरही आम्ही आझाद मैदानावर हे आंदोलन करणार आहे। कारण 26 तारखेला पूर्ण आमचं ठरल्यानंतर तसेच आज महाराष्ट्रात कोणीच आम्हाला जे काही शासनाचे दरबारी जे नेते आहेत ते कोणीही आम्हाला मदत करून नाही राहिले, तर आमची परिस्थिती खराब केली आहे। तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे निधी येतो त्या कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे व्यवस्थित भेटले जातात व महाराष्ट्र शासनाने जे कामं जास्तीचे काढले त्याच्या आतापर्यंत कोणती देयके 2%, 3%, 5%च्या वर आम्हाला भेटले नाही। याच्यामुळे सर्वात जास्त सफर जो होऊन राहिला याच्यात तर तो लहान कॉन्ट्रॅक्टर होऊन राहिला। त्यांच्या घरची परिस्थिती आज म्हणजे खूप खराब परिस्थिती चालू आहे। सगळ्यामुळे आम्ही सर्व जितके आमच्या विदर्भातल्या संघटना आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही 26 तारखेला भीक मागो आंदोलन हे संविधान चौकात करत आहे। आपण धन्यवाद। किती विभाग आणि किती पैसा शासनाकडे उरलेला आहे? टोटल हा म्हणजे सगळे डिपार्टमेंट पकडून PWD पकडून सगळे जितके शासन आमच्याकडनं काम करून घेतात तो जवळजवळ 90,000 कोटीचा देयके आम्हाला देणं बंधनकारक आहे शासन। किती ठेकेदार असतील ज्यांचा मतलब मोठी रक्कम असेल? सगळेच आहे मॅडम, याच्यात सगळे लहान छोटे सगळे ठेकेदार 3 ते 4 लाख कॉन्ट्रॅक्टर रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर हे महाराष्ट्रात आहे आणि सुशिक्षित बेरोजगारांमध्ये 3-4 लाख त्यांची संख्या आहे। असं तुम्ही जर पूर्ण आकलन केला तर कमीत कमी 1 कोटीच्या वर कॉन्ट्रॅक्टरची संख्या होते। आज हा जो फरक आहे, पैसे निधी येत नाही तो लहान कॉन्ट्रॅक्टरला पडत आहे, पण आता हळूहळू मोठे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्याच्यावर इफेक्ट होत आहे आणि 0304 चे जे काही कामं आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्टरला पॅचेस करणं बंधनकारक केलेलं आहे। त्याला मागच्या 2 वर्षापासून पैसेच मिळत नाही आहे आणि आता त्याचा ॲग्रीमेंट लाईव्ह आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काहीतरी प्रेशर करून ते कामं करायला हे सरकार भाग पडत आहे। इकडे पैसे देत नाही आहे आणि तिथे कामही झाले पाहिजे, समोर गणपती आहे, नाही केलं तर तुमच्यावर फाईन प्रपोज करू अशी धमकी देत असल्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर अडचणीत पडलेला आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन होणार आहे आणि त्याच्यामुळे हे जे आता तुमचं जे आंदोलन आहे त्याच्यावर खूप मोठा प्रभाव पडू शकते, म्हणून काय तुमच्या आंदोलनाची परिस्थिती इतकी प्रभावी होणार आहे? हे प्रभावी व्हावी आणि सरकारला असं वाटायला पाहिजे किंवा कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी भरीव निधी द्यायला पाहिजे। अजितदादा येतात, काहीतरी 7,500 कोटी ची घोषणा करून जातात, परंतु ते 7,500 कोटी मिळायला 1-1.5 महिना लागते। तोपर्यंत तो जो 90,000 कोटीचा आकडा तो 150 कोटीपर्यंत चालला जातो। अरे तुम्ही देत काय आहे? आणि समोर इलेक्शन असल्यामुळे यांना प्रत्येक वेळेस नवीन प्रोजेक्ट नवीन हे करायचं आहे, परंतु जर कॉन्ट्रॅक्टरचं आंदोलन नागपुरात जर झालं तसंच एक आंदोलन आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये करणार आहे आणि हे जे काही लपाछपी खेळ खेळत आहे, लोकांच्या दिशाभूल करत आहे कॉन्ट्रॅक्टरची आणि आम जनतेची, ते पर्दाफाश होणार आहे सरकारचा एक दिवस। गडकरी साहेब आपल्या भाषणामध्ये प्रत्येकवेळी म्हणतात की सरकारकडे खूप भरपूर पैसा आहे। गडकरी साहेब हे सेंट्रलचे मिनिस्टर आहे, त्याच्यामुळे प्रत्येक जे CRFचे काम आहेत त्याच्यावर पैसे असल्याशिवाय ते काम निघत नाही आणि ते कामाच्या नावाने त्यांचे पैसे येतात। तसं नियोजन महाराष्ट्र सरकारचं नाही आहे। हे फक्त कामं काढतात, परंतु आर्थिक नियोजन बरोबर आहे की नाही आहे हे तपासतच नाहीये। जितका मतलब जेव्हा कॉन्ट्रॅक्ट निघतो त्याच्या आधी पैसे आहेत किंवा नाही हे शासन बघतो की आपल्याकडे पैसे आहेत तेव्हाच आपण पुढील शासन नियोजन करत नाहीये, त्याच्यामुळे ही परिस्थिती होत आहे। 10% निधी आला की ते टेंडर काढतात, त्याच्यामुळे काय होते की नाही म्हणजे एखाद्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम जे अप्रुव्हल आहे त्याच्यावर सुरुवातीला 10% निधी देतात, त्याच्यानंतर त्याच्यावर निधी आला की नाही आला हे तपासूनच कोणी पाहत नाही किंवा फायनान्स डिपार्टमेंटकडे तशी मागणी करत नाही। फायनान्स डिपार्टमेंट म्हणतं की मग आमच्याकडे मागणी करायची नाही कारण सरकारकडे पैसे नाही आहे, म्हणजे कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरला अडचणीत आणतात। मग मुख्यमंत्री साहेबांनी इतका मोठा बाहेरून पैसा आणला आहे महाराष्ट्राला वरती आणण्यासाठी, तर हा पैसा काय ते खोटे बोलत आहेत? ते खोटे बोलत नाही आहे, परंतु ते जे काही निधी आणतायत ते फायनान्स करून जे नवीन प्रोजेक्ट राहते, शासनाचे जे नवीन प्रोजेक्ट राहते ज्याच्यावर वर्ल्ड बँकेकडून फायनान्स येत आहे
त्यांना तो पैसा मिळतो, परंतु हे जे रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर्स, मेंटेनन्सवाले, रोडवाले, ब्रिजवाले, बिल्डिंगवाले, यांच्याकडे ते पाहत नाही आहे. ते फक्त लोकांना दाखवण्याकरिता इतके ते मोठे हॉस्पिटल्स, मोठे क्रीडांगणे, असा निधी आहे. ते निधी जो आहे वर्ल्ड बँकेकडून खूप कमी प्रमाणात त्यांच्या इंटरेस्टमध्ये मिळतो, म्हणून त्याच्यावर पैसे राहते. परंतु जे रेग्युलर काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तो निधी मिळत नाही. कोणकोणत्या विभागाकडे किती किती पैसा मतलब बॅलन्स